भक्तिबुद्रुक येथे अस्मिता वंदना युवराज पवार यांच्या घरी आपण आलेलो आहोत। हिंदू संस्कृतीप्रमाणे लक्ष्मीपूजन याचे महत्त्व जाणून घ्यायचं आहे आपल्याला। आज आपण यांच्याशी भेट घेऊ। ही लक्ष्मीपूजा जी आपण करताय ती कशासाठी करताय, नेमकं ह्याचा इतिहास काय आहे हे जरा सांगा थोडक्यात। म्हणजे थोडंसं आनंद मिळण्यासाठी आणि ही परंपरा चालू आहे म्हणून आम्ही करतो। म्हणजे कधीपासून करताय नेमका? आजच असं पण करताय। म्हणजे महत्त्व काय आहे? आनंद वाटण्यासाठी। आनंद वाटण्यासाठी नाही, आमच्यात आहे आपलं ही संस्कृतीमध्ये आहे। पण ह्याचा महत्त्व म्हणजे पूर्णपणे महत्त्व काय आहे, मग थोडं कसं सांगायचं? म्हणजे आम्हाला लक्ष्मीपासून सगळं चांगलं झालेलं आहे म्हणून आम्ही करतो। म्हणजे तुम्ही सांगा चार शब्द। आमची सासूच्यात होत्या म्हणून आम्ही पण करतोय, पण आमचं लक्ष्म्यापासून काहीच म्हणजे असं जरा परिस्थिती बिकट झाली। आम्ही लक्ष्म्या घेतल्यापासून आमचं चांगलं झालं। म्हणजे लक्ष्मी पूजन करत असताना आपलं खूप चांगलं झालेलं आहे। खूप चांगलं असं आपली एक मानसिकता तयार झाली आहे। त्यामुळे आपण दरवर्षी लक्ष्मी पूजन करतोच। आम्ही परिस्थितीनं जरी गरीब असेल तरी पण आम्ही कुठनं ना कुठनं ऍडजस्ट करून आम्ही सगळं करतोच। फराळीचं, साड्या, सगळं साहित्य, साज, सगळं सजावट करावंच लागतो। आणि माझ्याच 2 सून आहेत, त्यांनी सगळं सजावट करते, मी स्वयंपाक करते। मला एक सांगा, आता आपल्या ग्रंथामध्ये ह्याच्याबद्दल काय काय लिहिलंय, एक थोडक्यात तुम्हाला जर माहिती असेल तर थोडक्यात सांगा। ग्रंथात काय लिहिलं माहित नाही, पण गौरी गणपती म्हणते तेवढं माहिती। ठीक आहे, आभार। आपण लक्ष्मी पूजेचे जे सण साजरा करताय ह्याचं काय कारण आहे, ह्याचं महत्त्व काय, तुम्हाला काय वाटलं म्हणून हे सगळं तुम्ही करताय हे जरा थोडक्यात सांगा। आता ही आमची परंपरा सासऱ्यापासून आहे, मग आता त्यांची परंपरा आम्हाला पुढे चालवावं लागते। मग लक्ष्मी ही लक्ष्मीच असते, लक्ष्मी करावंच लागते, ती केल्याशिवाय हीच नसते। आनंद मिळतो। लक्ष्मी पूजा केल्यानंतर आनंद मिळते सगळ्यांना माहिती आहे, पण हे कधीपासून चालू झाली, ह्याचा इतिहास काय आहे हे माहिती असेल तर सांगा थोडा। इतिहास आमच्या सासऱ्यापासून आहे ती आम्ही करायला पुढे वारसा नुसता चालवला, आम्हाला काय तेच माहिती नाही। म्हणजे आता आपल्याला काय माहित नाही, फक्त वारसा आहे आपण करायचं। मग परंपरा आपली चालूच ठेवावी लागते। आपल्याला समाधान मिळतंय, आनंद मिळतंय, छान वाटतंय। 4 3 दिवस काय देवालाच माहिती त्याने काय द्यायचं देतेच आपल्याला, नटाला ती मिळते मॅडम। महाराष्ट्रामध्ये लक्ष्मी कशी असते म्हणाचं का माहिती नव्हतं। पहिल्यांदा आलं महाराष्ट्रात लक्ष्मी कसं येते, ते चालत येते का पळत येते ते विचारत होते। मग त्याने का म्हणजे तसं नसतं का, येडे म्हणजे तांब्या घेऊन पुसते येते, नारळ घेऊन पुसते येते म्हणून। मग पहिल्यांदा काय केलं, एक तांब्या घेतला, एक पाटा घेतला, ते तांब्या पुसला। म्हणजे एक पुसल्यावर नंतर म्हणायला लागले दुसऱ्या वर्षी तिसऱ्या वर्षी हे लागतं ते लागतं, 2 चुलत येते 3 चुलत येते म्हणता मी मला लक्ष्मीचं असं आवडायला लागलं। मी लक्ष्मी 30 वर्ष तांब्या पुसले, म्हणजे मला काय मिळालं नाही, काय भेटलं नाही। माझ्या खुशीत मी लक्ष्मी पूजा लागली। मला आमचं लग्न झालं, उभा केलं, मला आनंद वाटला। धंदा संसारात लेकराबाळ सगळी केलं, आनंद एवढं बसा। छान बोलल्या की, मला वाटतं ना।